जय शिवराय। आता आपण कामनदुर्गला चाललेलो आहे। आता आपल्याला या ठिकाणी हा ग्रामपंचायत कुहे हा बोर्ड दिसत आहे। आपण जे कामनदुर्ग करणार आहे ते या कुहे गावातनं करणार आहे। चला तर आता आपण पुढे जाऊया आणि संपूर्ण तुम्हाला गडाची संपूर्ण सफर घडून आणणार आहे। जय शिवराय, सुप्रभात। आज 28 जून 2026 वार रविवार। आज आम्ही कामनदुर्ग हा दुर्ग करण्यासाठी जाणार आहे। काल कात्रज वंडर सिटी येथून आम्ही प्रवासास सुरुवात केली होती। 185 किलोमीटर अंतर पार करून आम्ही कुहे या गावात आलेलो आहे। तालुका भिवंडी, जिल्हा पालघर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे। कुहे चिंबीपाडा असं या गावाचं नाव आहे। हे आपल्याला समोर दिसत आहे। अतिशय सुंदर असं हे गाव आहे आणि आम्ही पहाटे 3 वाजता या ठिकाणी पोहोचलो। रात्री 11 वाजता आमचा प्रवास चालू झाला होता वंडर सिटी येथून आणि 3 वाजता इथं पहाटे पोहोचलो। त्यानंतर 1-2 तास विश्रांती केली। आता फ्रेश होऊन आता आम्ही गडाच्या दिशेने निघणार आहोत। स्थानिक गाईड गावातला आता आम्ही बरोबर घेणार आहे, कारण की या गडाला जाण्यासाठी स्थानिक गाईड घेणं फार गरजेचं आहे। कारण काही ठिकाणी वाटा आपल्याला समजत नाहीत आणि मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की स्थानिक माणूस का घ्यायचा, की त्यालासुद्धा एक रोजगार मिळतो आणि आपणसुद्धा निर्धास्त राहतो की आपल्याला कुठेही वाट चुकण्याची भीती नसते। त्यामुळं स्थानिक माणूस, ज्याला आपण वाटड्या म्हणतो, काही जण गाईड म्हणतात, हे घेणं खूप गरजेचं असतं। आणि आता थोड्याच वेळात आम्ही कामनदुर्गच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। साधारणतः गावकऱ्यांच्या माहितीनुसार 2 तास लागणार आहेत, पण आपण 1 तास जास्त धरायचा। 3 तासाचं अंतर आहे। आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत कामनदुर्गच्या दिशेने। चला मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा। तुम्हाला संपूर्ण इथला इतिहास, इथला माहिती, इथले पार्श्वभूमी सगळी सांगण्यात येणारे भौगोलिक, ऐतिहासिक सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये। जय शिवराय। आत्ता आमचा कामनदुर्गसाठी पदभ्रमण चालू झालेले आहे। आता पुढे गावात स्थानिक माणूस बरोबर घेऊन त्याच्याबरोबर आम्ही आता पुढे वाटचाल चालू करणार आहोत। अतिशय सुंदर असं हे गाव आपण पाहत, निसर्ग भरभरलेला आहे। खूपच सुंदर असं वातावरण आज आहे। चला जाऊया आता आपण कामनदुर्ग। जय शिवराय। हा समोर दिसतोय आपल्याला कामनदुर्ग आणि ह्या कामनदुर्गावर आता आपल्याला जायचं आहे। ही वाटचाल चालू झालेली आहे। आज आम्ही भटकंतीमध्ये 4 मावळे आहेत आमच्याबरोबर। सगळ्यात पहिले आमचे गाईड हे वामन, स्थानिक सोबती आमच्याबरोबर आहे। त्यानंतर या ठिकाणी आमचे डॉक्टर अजय इंगळे, त्यानंतर आमचे ड्रायव्हर कोंढाळकर, त्यानंतर सारंग गोंधळेकर आणि आमचे पाठीमागे येत आहेत ते राजेंद्र साळुंके। असे आज आमची गाईड धरून 5 जणांची टीम आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे भटकंतीला। ठाणे जिल्ह्यातील माहुलीगड हा उंचीत सर्वप्रथम, तर वसईजवळील कामनदुर्ग हा उंचीने 2200 फूट उंचीचा 2ऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे।
वसई भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर बेलकुंडी हे गाव आहे. या गावातून कामदुर्गकडे जाण्यासाठी पायवाट आहे. हे पहा, ही अशी वाट आहे जाण्याची आणि या ठिकाणी दुचाकी गाड्या या पुढेपर्यंत येऊ शकतात. फक्त पावसाळ्यात मात्र मुश्किल आहे. आत्ता पाऊस नसला तर आरामशीर जाऊ शकतात. थोडं जास्त नाही अंतर, पण दुचाकीचा मार्ग आहे. ट्रॅक्टरसुद्धा ह्या गाड्याने जातात. आणि जसं मी तुम्हाला मगाशी कुहे गाव सांगितलं, ते 12 पाड्यांचं गाव आहे. 12 पाड्या आहेत त्या ठिकाणी आणि हे सर्व आदिवासी या ठिकाणी राहतात. साधारणतः 12 पाड्यात मिळून 1000 घरं असतील असं आम्हाला हे आमच्याबरोबर जे स्थानिक आहेत आज गाईड सोबती त्यांच्या माहितीनुसार आम्हाला ही अशी माहिती मिळालेली आहे. आता हा मार्ग बघा, अतिशय सुंदर आहे. पायवाट आहे चांगली. पुढे गेल्यावर कदाचित वाटा आपल्याला सापडणार नाहीत, त्यामुळे स्थानिक माणूस बरोबर घेतलेलाच आहे. कुहे येथून 6:15 वाजता आम्ही गडप्रदभ्रमण चालू केलं होतं. सुरुवातीचे 5 ते 10 मिनटाची चाल जी होती ती सपाटीची होती. त्यानंतर पूर्ण खडी चढणीची वाट लागलेली आहे आणि आता खडी चढण्याचा एक पहिला टप्पा पार करून थोडंसं वरती आलेलो आहे आम्ही. आणि अजून आम्हाला असा हा पूर्ण वळसा मारून जायचा आहे. ऊन आता सुरुवात झालेली आहे, परंतु हवामान दमट असल्यामुळं खूपच घाम येतोय प्रचंड. झाडे तर खूप दिसते तुम्हाला बघा, परंतु वारा बिलकुल नाही आहे, त्यामुळे प्रचंड घामाघूम झालेलो आहे. 6:15 आपण खालच्या पाड्यातनं चालू केला होता ट्रेक. आत्ता 2 तास झालेले आहे आणि ह्या टप्प्यावर खडी चढण पूर्ण चढून आलेलं आहे. समोर आपल्याला दिसतोय दुर्ग, तिथं जायचं आहे. अजून तासाभराचीच चढाई आहे. चला जाऊया आता. 11व्या शतकात लिहिल्या गेलेल्या मही काव्यतीच्या बखरीत या किल्ल्याचा उल्लेख कामवनदुर्ग या नावाने केलेला आढळतो. प्राचीन काळी कल्याण वसई यांच्यात उल्हास नदीतून व्यापार चालत असे. वसई येथून अनेक जहाजे उल्हास नदीतून कल्याणकडे रवाना होत. या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरातील टेहळणी करण्यासाठी कामनदुर्गाची निर्मिती केली गेली. वसई लढ्याच्या वेळी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. उल्हास नदी व वसईच्या खाडी क्षेत्रात असलेल्या या किल्ल्यावर चढण्यासाठी तब्बल 3 ते 3.5 तास लागतात. आजही अंगाखांद्यावर कड्यात खोदलेल्या पायऱ्या, कोरडी पाण्याची टाकी अशा प्राचीन खुणा बाळगत हा किल्ला दिमाखाने उभा आहे. सन 1683 मध्ये संभाजी महाराजांनी हा गड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. 12 सप्टेंबर 1658 रोजी कामनदुर्ग पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून हस्तगत केला. पण पाणी नसल्यामुळे पोर्तुगीजांनी हा किल्ला सोडून दिला व तो ओस पडला.
इसवी सन 1737मध्ये पोर्तुगीज व पेशवे यांच्यामध्ये वसई युद्ध सुरू झाले. त्यावेळी शंकरजी केशव फडके यांनी पेशव्यांना हा किल्ला वसवण्यासाठी पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की किल्ला पोर्तुगीजांच्या परगण्याच्या मधोमध आहे. किल्ल्यावरून कल्याण भिवंडी मार्गावर ताबा ठेवता येईल. यावेळी कामनदुर्गावरील 2 टाकं खोदण्यात आली व जुनी दुरुस्ती करून किल्ला वसवण्यात आला. गडावर पाणी थांबावे म्हणून त्या काळी बरेच उपाय केले गेले. गड पस्ता ठेवावा म्हणून पेशव्यांच्या काळी खूप प्रयत्न करूनही पाणी थांबेना. म्हणून पाण्याअभावी पेशव्यांनी देखील हा गड सोडून दिला. पाण्याअभावी ओस पडणारा हा एकमेव दुर्ग असावा. जय शिवराय. आता समोर धुक्यात कामनदुर्ग आहे. आता तो संपूर्ण बघून आमले संपूर्ण फेरी झालेली आहे आणि आता आम्ही कामनदुर्ग हा उतरायला लागलेलो आहे. आता हे पहा, आता तुम्हाला उतरायचा मार्ग सुद्धा दाखवतो. चला आता आपण जाऊया पुन्हा आल्या त्याच गावाच्या दिशेने. आता आपला परतीचा प्रवास मगाशीच चालू झालेला आहे. जय शिवराय. आम्ही कामनदुर्गला सकाळी 6:15 वाजता चालायला सुरुवात केली होती. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि पुन्हा परत याच ठिकाणी आलेलो आहे. खूपच जबरदस्त असा हा कामनदुर्गचा ट्रेक आहे आणि आज ऊन नव्हतं तरी पण हवेमध्ये दमटपणा होता, त्यामुळं दमछाक होत होती. आणि आत्ता मस्तपैकी पाऊस चालू झाला. आम्ही इथं आलो आणि पाऊस चालू झालेला आहे. अतिशय सुंदर असा ट्रेक आहे. मे महिन्यात कोणी हा करू नये. अतिशय एप्रिल मे मार्च बेकार हालत होईल. हा बेस्ट सीझन आहे. पावसात पण काही प्रॉब्लेम नाही. चला या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.